शांती. आज आहे 18/10/2023ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, देहाच्या संबंधांमध्ये बंधन आहे म्हणून दुःख आहे. देहीच्या संबंधामध्ये राहा तर अथाह सुख मिळेल. एका मातपित्याची आठवण राहील. प्रश्न आहे, कोणत्या नशेमध्ये राहिलात तर मायेवर विजय प्राप्त करण्याची हिंमत येईल? उत्तर आहे, नशा असावा की कल्पकल्प आपण बाबांच्या आठवणीने माया शत्रूवर विजयी बनून हिऱ्यासारखे बनलो आहोत. स्वयं भगवान आमचे मातपिता आहेत. याच स्मृतीने अथवा नशेने हिंमत येईल. हिंमत ठेवणारी मुलेच अवश्य विजयी बनतात आणि सदा गॉडली सर्व्हिस अर्थात ईश्वरीय सेवेमध्येच तत्पर राहतात. गीत आहे, तुम्हारे बुलाने को जी चाहता है. ओम शांती. देवी देवतांचे पुजारी पारलौकिक मातपित्याची आठवण तर करतच आले आहेत आणि भक्त देखील जाणतात आपल्याला भक्तीचे फळ देण्यासाठी मातपित्याला यायचे आहे जरूर. आता ते मातपिता कोण आहेत हे तर बिचारे जाणतही नाहीत. पुकारतात. यावरून हे सिद्ध होते की जरूर त्यांचा संबंध आहे. एक असतो लौकिक संबंध, दुसरा असतो पारलौकिक संबंध. लौकिक संबंध तर अनेक प्रकारचे आहेत. काका, चाचा, मामा इत्यादी इत्यादी हे आहे लौकिक बंधन. म्हणून परमपिता परमात्म्याला बोलावतात. हे तर मुलांना माहिती आहे की सतयुगामध्ये कोणतेही बंधन नाही. बाबांना बोलावतात की आता आम्ही बंधनामध्ये आहोत, तुमच्या संबंधामध्ये येऊ इच्छितो. भक्तांना आठवण आहे की आपण अनेक प्रकारच्या बंधनांमध्ये आहोत. देहाचेच चिंतन असल्याकारणाने खूप बंधने आहेत. देहाच्या संबंधाने एकाच मातपित्याची आठवण राहते. लौकिक आणि पारलौकिक यांच्या आठवणीमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. हे आहे शारीरिक बंधन आणि तो आहे रूहानी संबंध. शारीरिक संबंधामध्ये सतयुगामध्ये असतात कारण तिथे सुखाचा संबंध म्हणणार, इथे मग दुःखाचे बंधन म्हणणार. याला संबंध म्हणणार नाही. या गोष्टींविषयी अगोदर माहिती नव्हती, आता समजले आहे. जरूर पुकारत होतो की ओ मात पिता या. बाबा तर जरूर सर्वांना सुखच देतील, परंतु पिता कोणते सुख देतात हे कोणालाच माहीत नाही आहे. आता बाबांसोबत संबंध आहे, त्यांच्याकडून सदैव सुख मिळते. सुखाला संबंध, दुःखाला बंधन म्हणणार. तर मुले मात पित्याला बोलावतात की येऊन अशा गोड गोड गोष्टी ऐकवा. ते इनडायरेक्ट बोलावतात, तुम्ही डायरेक्ट बोलावता. ते देखील आठवण करतात की हे परमपिता परमात्मा पिता आहेत, तर माता देखील जरूर असली पाहिजे. नाही तर पिता क्रिएट कसे करणार? शिवबाबांना मुले पत्र कसे लिहितील? असे तर ते वाचू शकणार नाहीत. शिवबाबा तर इथे बसले आहेत म्हणून लिहितात. शिवबाबा थ्रू ब्रह्मा. शिवबाबा जरूर कोणते तरी शरीर धारण करतात. गातात देखील, आत्माए परमात्मा अलग रहे बहुकाल. सद्गुरू त्यांना म्हटले जाते. ते आहेत सर्वांचे सद्गती दाता. ते येऊन या शरीरामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मग यांना बसून 84 जन्मांचे रहस्य सांगतात. ब्रह्माची रात्र, ब्रह्माचा दिवस असे गायन आहे. आधी आहेत परमपिता परमात्मा रचता. ब्रह्मा विष्णू शंकरना रचतात. बरोबर परमपिता ब्रह्माच्या रात्रीला मग ब्रह्माचा दिवस बनविण्यासाठी येतात. प्रजापिता ब्रह्माचा दिवस तर प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारींचा देखील दिवस झाला. दिवस म्हटले जाते सतयुग त्रेताला आणि रात्र म्हटली जाते द्वापार कलियुगाला.
आता तुम्ही मुले आला आहात बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी. त्यांच्यासाठीच गातात त्वमेव माताश्च पिता. सख्याच्या साधारण रूपामध्ये येऊन मनोरंजन करतात. मुख्य आहेत 3 संबंध: पिता, शिक्षक, सद्गुरू. त्यांच्यापासूनच फायदा आहे. बाकी काका, चाचा, मामा इत्यादी संबंधांची काही गोष्ट नाही. तर जे संपूर्ण पिता आहेत ते येऊन मुलांना संपूर्ण बनवतात. 16 कला संपूर्ण तुम्ही बनत आहात. तुम्ही अनुभवी आहात. दुसरा कोणी कसे जाणेल? जोपर्यंत तुम्हा मुलांच्या सहवासात येणार नाही तोपर्यंत ते कसे समजू शकतील? आता तुम्ही जाणता भक्ती मार्गामध्ये देखील बंधन आहे. आठवण करतात जेव्हा रावणरूपी 5 विकारांच्या बंधनात असतात. बाबांचे नावच आहे लिबरेटर, अर्थात मुक्तीदाता. इंग्रजी शब्द खूप चांगला आहे. मुक्त करतात मनुष्यांना. मुक्त केले जाते दुःखातून. मायेच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी येतात. मग गाईडसुद्धा आहेत. गीतेमध्ये सुद्धा आहे, मच्छरांसदृश्य सर्वांना परत घेऊन जातात तर जरूर विनाशसुद्धा होईल. हे तर गायन आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, शंकरद्वारा विनाश करतात. मग जे स्थापना करतात त्यांच्याद्वारेच पालना देखील होते. आता तुम्ही तयार होत आहात. नंबरवार पुरुषार्थानुसार देहाच्या बंधनाला बुद्धीने तोडायचे आहे. संन्यासी लोक तर घरदार सोडून पळून जातात. तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून राजयोग शिकता. जनकाचे देखील उदाहरण आहे. तो मग जाऊन परत अनुजनक बनला. बरीच मुले म्हणतात, जनकाप्रमाणे आम्ही आमच्या राजधानीमध्ये राहून ज्ञान घ्यावे. आपल्या घराचा तर प्रत्येकजण राजा आहे ना. मालकाला राजा म्हटले जाते. पिता आहे, त्याची पत्नी, मुले इत्यादी आहेत. ही झाली हदची रचना. क्रिएट देखील करतात, पालना देखील करतात. बाकी संहार करू शकत नाहीत, कारण सृष्टीची तर वृद्धी होणारच आहे. सर्वजण जन्मच देत राहतात. फक्त बेहदचे बाबाच येतात, जे नवीन रचना रचतात आणि जुन्या रचनेचा विनाश करतात. नवीन सृष्टीची स्थापना आणि जुन्याचा विनाश ते तर ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचे रचयिता परमपिता परमात्माच करतील. या गोष्टींना तुम्ही मुले चांगल्या रीतीने समजता. गोष्टी तर खूप सोप्या आहेत. नावच ठेवले आहे सहज योग अथवा आठवण. भारताचे ज्ञान अथवा योग नामीग्रामी आहे. बाबा आता तुम्हा मुलांना दैवी मत देतात, ज्यामुळे तुम्ही सदैव हर्षित राहाल. मातपित्याकडूनच नवीन सृष्टीची रचना होते. हे तर सर्वजण जाणतात की आपल्याला ईश्वराने निर्माण केले. आता तुम्हाला समजले आहे ईश्वर कसे येऊन नवीन सृष्टी रचतात, नवीन सृष्टीला दत्तक घेतात. मातपिता तर जरूर आहेत. पिता आहेत, मग स्वतःच यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे दत्तक घेतात. तर मग ही मोठी माता झाली. मग पहिल्या नंबरमध्ये सरस्वतीला दत्तक घेतले आहे. बाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे ना. ही मम्मा तर दत्तक घेतलेली आहे. तुमच्यासाठी तर मात पिता आहेत. माझ्यासाठी अर्थात ब्रह्मा बाबांसाठी पतीसुद्धा झाला तर पितासुद्धा झाला. प्रवेश करून आपली पत्नी देखील मला बनविले आणि मुलगा देखील बनविला आहे. या तर खूप मनोरंजक गोष्टी आहेत, ज्या सन्मुख ऐकायच्या आहेत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार समजतात. जर सगळे समजले आहे तर समजावून सांगून दाखवा. जर समजावून सांगू शकत नसाल तर जसे की काहीही समजलेले नाही. जड बीजापासून झाड कसे निर्माण होते ते तर कोणीही लगेच सांगू शकतो. या बेहदच्या झाडाचे ज्ञान जोपर्यंत बाबा येऊन समजावून सांगत नाहीत
तोपर्यंत कोणीही समजू शकणार नाहीत. तुम्ही जाणता आपण बाबांकडून राजयोग शिकून वारसा घेत आहोत हे बुद्धीमध्ये असले पाहिजे. हा डबल संबंध आहे. तिथे तर सिंगल संबंध असतो. पारलौकिक बाबांची आठवण करत नाहीत. इथे ती सर्व आहेत बंधने. तुम्ही जाणता आपण यावेळी त्या बंधनामध्ये देखील आहोत. पित्याच्या संबंधामध्ये आता आलो आहोत. त्या बंधनातून सुटण्यासाठी आजकाल तर किती मते झाली आहेत. आपसात भांडण तंटे करत राहतात. पाण्यासाठी जमिनीसाठी देखील भांडत राहतात. हे आमच्या हद्दीमध्ये आहे, हे तुमच्या हद्दीमध्ये नाही. अगदीच हदमध्ये आले आहेत. हे विसरले आहेत की भारतवासी सतयुगामध्ये बेहदचे मालक होते. जे मालक होते तेच आता विसरले आहेत. विसरणे देखील जरुरी आहे. तेव्हाच तर बाबा येऊन समजावून सांगतात. या गोष्टींना आता तुम्ही जाणता. तिथे आहे बंधन. इथे मात पित्यासोबत संबंध आहे. जाणता आपण श्रीमतावर चालून अथाह सुखाचा वारसा प्राप्त करत आहोत. बाबा म्हणतात, मी तुम्हाला सुखाचा वारसा देत आहे. मग शाप कोण देतो? माया, रावण. शापामध्ये आहे दुःख, वारशामध्ये तर सुख असते. मनुष्य हे जाणत नाहीत की मनुष्याला दुःखाचा वारसा कोण देतो. बाबा सतयुग स्थापन करतात तर जरूर सुखाचाच वारसा देतील. बाबांना दुःखाचा वारसा देणारे थोडेच म्हणणार, दुःख तर शत्रू देतात. परंतु या गोष्टी कोणीही समजत नाहीत. कुठली गोष्ट कुठे घेऊन गेले आहेत. असे म्हणतात, लंका लुटतात, सोने घेऊन येतात. आता सोने काही श्रीलंकेमध्ये तर ठेवलेले नाहीये. सोने तर मिळते खाणींमधून, काही नद्यांमधून देखील मिळते. मुलांनी जाणले आहे, हा अनादी वर्ल्ड ड्रामा आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये नंबरवार पुरुषार्थानुसार बसला आहे. जे समजू शकत नाहीत आणि ना समजावून सांगू शकत, तर ते काय पद प्राप्त करतील. शिकलेल्यांसमोर ओझे वाहतील. राजा, राणी, प्रजा यांच्यामध्ये फरक तर आहे ना. जसे हे मम्मा बाबा जाऊन उच्च पद प्राप्त करतात, तुम्ही देखील पुरुषार्थ करून इतके शिका जे मम्मा बाबांच्या तख्तावर बसा. विजयी माळेचे मणी बना. प्रलोभने खूप दिली जातात. राजयोग आहे ना. तुम्ही राजयोगाने राजाई तर प्राप्त करा. कमीत कमी पुरुषार्थानुसार प्रजा तर बनालच. नेहमी म्हटले जाते, फॉलो फादर. तुम्ही मुले आहात ना. हे फादर आणि मग हे फादर. इथे मग मदर देखील आहे. नंबर 1 फॉलो करत आहे. तुम्ही आहात भाऊ बहिणी. पिता तर एक असले पाहिजेत. सर्वजण ओ गॉड फादर म्हणतात, तर सर्वजण भाऊ बहिणी झाले. आणखीन कोणतेच जास्त संबंध नाहीत. भाऊ बहीण बस. आणि त्यांचे अर्थात लौकिकमध्ये पिता, दादा, भाऊ बहिणी तर खूप आहेत. पिता एक आहे, दादा देखील एक आहे. एक प्रजापिता ब्रह्मा आहेत. त्यांच्याद्वारे मग रचना रचली जाते. तुम्ही भाऊ बहिणीच पद प्राप्त करता नंबरवार पुरुषार्थानुसार. बाकी जाऊन आपल्या आपल्या झाडाला लटकतील. ठिकाणा तर आहे ना, जिथून मग नंबरवार येतात. इथे आहे जीवन बंध. आत्मे तिथून सर्वप्रथम सुखामध्ये येतात. त्यामुळे पहिले जीवन मुक्त असतात. सर्वप्रथम स्वर्गामध्ये भारतवासियांची जीवन मुक्ती होते. किती चांगल्या चांगल्या गोष्टी बाबा सांगतात. माझा तर एक सर्वोत्तम टीचर दुसरा ना कोणी. कन्या म्हणतील, माझे तर एक शिवबाबा. कन्यांनी यामध्ये पूर्ण अटेन्शन द्यायचे आहे. या गव्हर्नमेंटचे झाला तर मग ईश्वरीय सेवेमध्ये लागायचे आहे. मग आसुरी सर्व्हिस कशी करू शकते. प्रत्येकाच्या कर्मबंधनानुसार सल्ला दिला जातो. बघितले जाते
निघू शकते का नाही? चांगल्या शुरूड अर्थात हुशार बुद्धीवाल्या असतील तर मग ऑन गॉडली सर्व्हिस ओनली होतात, अर्थात केवळ ईश्वरीय सेवेसाठी येतात. तुम्हा मुलांची आहे गॉडली सर्व्हिस, निर्विकारी बनविण्याची सर्व्हिस. आपण सेना आहोत. गॉड आम्हाला मायेसोबत युद्ध करायला शिकवतात. रावण सर्वात जास्त जुना शत्रू आहे, हे फक्त तुम्हीच जाणता. तुम्ही रावणावर विजय मिळवून हिऱ्यासारखे बनणार. मुलांना ती हिंमत, तो नशा असला पाहिजे. मनुष्य तर भांडण तंटे करत राहतात. सर्व ठिकाणी बघा, भांडणेच भांडणे आहेत. आपले कोणासोबत भांडण नाही आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील, मायेचा वार होणार नाही. मग वारशाची आठवण करा, हे देखील कोणाला ऐकवावे लागेल ना. बाबांचा परिचय देऊन त्यांच्यासोबत बुद्धियोग लावायचा आहे. ते आपले मातपिता आहेत. शिवबाबा आहेत तर सांगा, तुमची माता कोणती आहे? या देखील किती गूढ गोष्टी आहेत. तुम्ही विचारता, आत्म्याचा पिता कोण आहे? ते देखील लिहितील परमात्मा आहे. अच्छा, माता कुठे आहे? मातेशिवाय मुलांना रचणार कसे? तर मग जगत अंबेकडे जातील. अच्छा, जगत अंबेला कसे रचले हे देखील कोणाला माहिती नाही आहे. तुम्ही जाणता, ब्रह्माची मुलगी सरस्वती आहे. ती देखील मुखवंशावळी आहे. रचता तर बाबाच आहेत. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, माझा तर एक सर्वोत्तम टीचर दुसरे ना कोणी. याच निश्चयाने मातपित्या समान शिक्षण शिकायचे आहे. पुरुषार्थामध्ये पूर्ण फॉलो करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, देहाच्या बंधनाला बुद्धीने तोडायचे आहे. दैवी मतावर चालत सदैव हर्षित राहायचे आहे. ईश्वरीय सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, किनारा करण्याऐवजी स्वतःला ॲडजस्ट करणारे सहनशीलतेचे अवतार भव. किनारा करण्याऐवजी स्वतःला ॲडजस्ट करणारे सहनशीलतेचे अवतार भव. स्पष्टीकरण आहे, काही मुलांमध्ये सहनशक्ती कमी असते. त्यामुळे कोणती छोटीशी जरी गोष्ट झाली तरी देखील चेहरा खूप लवकर बदलतो. मग घाबरून एकतर स्थान बदलण्याचा विचार करतील किंवा ज्यांच्यामुळे हैराण होतात त्यांची बदली करतात. स्वतःला बदलणार नाहीत, परंतु दुसऱ्यापासून किनारा करतील. म्हणून स्थान अथवा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःला बदला. सहनशीलतेचा अवतार बना. सर्वांसोबत स्वतःला ॲडजस्ट करायला शिका. स्लोगन आहे, परमार्थाच्या आधारावर व्यवहाराला सिद्ध करणे हेच योगीचे लक्षण आहेत. परमार्थाच्या आधारावर व्यवहाराला सिद्ध करणे हेच योगीचे लक्षण आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.